माझं नाव रोहन आहे. मी 27 वर्षाचा आहे. आज सकाळी जेवण करताना मी ते ताट जोरात जमिनीवर फेकून दिलं. माझी पत्नी रोहिणी माझ्यासमोर उभी होती आणि पूर्णपणे घाबरून गेली. मी म्हणालो की या अज्ञानी बाईला जेवण कसं बनवायचं हे सुद्धा माहीत नाही. ती जेवणामध्ये खूप मीठ घालते. माझं दुर्दैव की मला एक निरक्षर आणि अंगुठाछाप बायको मिळाली. माझ्या लग्नाला 1 वर्ष झाली होती. ती माझ्या आत्याची मुलगी होती. आम्ही तिच्याशी दुसऱ्या शहरातून लग्न केलं. मला तिच्याशी लग्न करायचंच नव्हतं. पण माझी आई हट्ट करत होती. ती दिसायला चांगली नव्हती, पण मला नेहमी अशा सुंदर मुली आवडायच्या ज्या माझ्या वातावरणात जुळवून घेऊ शकतील. मी एका खूप चांगल्या बँकमध्ये काम करायचो. मी अशाच लोकांसोबत फिरायचो. जेव्हा कधी मी पार्टीला जायचो तेव्हा माझ्या ऑफिसमधील सहकाऱ्यांच्या बायकांना पाहून मलाही वाटायचं की माझी बायकोही त्यांच्यासारखीच असावी. पण माझ्या आईला ते मान्य नव्हतं. त्यामुळे मी एका बेसुरत स्त्रीशी बांधला गेलो होतो. माझ्या आईने माझ्याबद्दल विचार का केला नाही हे मला कळत नव्हतं. मी तिला माझ्या ऑफिसच्या कोणत्याही पार्टीला घेऊन गेलो नाही. मी तिला कशी घेऊन जाणार होतो? ती इतकी सावळी होती की मला लाज वाटायची. माझी आई म्हणायची की मी तुझ्यासाठी हिरा निवडला होता, पण तुला त्याचं कौतुक का वाटत नाही हे मला कळतच नाही. मी आईची चेष्टा करत म्हणायचो की हिरा असा असतो का? मी तिला काळी म्हणून टोमणे मारायचो, पण तिने मला कधीच उत्तर दिलं नाही. ती एखाद्या गुन्हेगारासारखी मान खाली घालून माझ्यासमोर उभी राहायची आणि काहीच बोलायची नाही. ती मला कधीच अजिबात आवडली नाही. ना तिचे कपडे, ना तिची राहायची पद्धत. माझी बायको खूप छान जेवण बनवायची. मला पालकचे पराठे आवडतात हे कळल्यापासून ती आठवड्यातून एकदा तरी ते नक्की बनवायची. जेव्हा मी ऑफिसला निघायचो तेव्हा ती माझा डब्बा तयार ठेवायची. एके दिवशी ती कपड्यांना इस्त्री करत होती आणि माझा आवडता ड्रेस जळाला. हे पाहून ती खूप नाराज झाली. पण जेव्हा मी माझा जळालेला ड्रेस पाहिला तेव्हा मला इतका राग आला की मी तिच्या गालावर जोरात थापड मारली. माझी आई लगेच तिच्या खोलीतून बाहेर आली आणि म्हणू लागली, काय करतोस? जनावर आहेस का? मी म्हणालो, आई, तिला माझ्या नजरेसमोरून दूर व्हायला सांग, नाहीतर मी तिला विद्रूप करून टाकेन. तिच्या दोन्ही गालांवर माझ्या बोटांचे ठसे उमटले होते. माझा राग अजिबात कमी होत नव्हता. माझी आई म्हणू लागली की तू तिला नेहमी काळी म्हणून हिणवतोस, पण तुझ्या बायकोवर हात उचलून तू तुझं अज्ञान सिद्ध केलंस. मी माझ्या ऑफिसला निघालो. माझ्या ऑफिसमध्ये एक सुंदर मुलगी काम करत होती. ती शिकलेली आणि सुंदर होती आणि माझ्याशी हसत खेळत बोलायची. ती मला खूप आवडू लागली. जर मी रोहिणीशी लग्न केलं नसते तर मी नक्कीच कल्याणीशी लग्न केले असते. मी रोहिणीला प्रत्येक लहान सहान गोष्टींवरून ओरडायचो, मग ती तिची चूक असो वा नसो. मी जे काही बोलायचो ते ती शांतपणे ऐकायची. कधीकधी मला वाटायचे की ती दगडाची बनलेली आहे, नाहीतर रोज इतका अपमान कोण सहन करेल. माझी आई काही दिवस खूप आजारी होती. रोहिणी एकटीच तिची काळजी घ्यायची. काही दिवसांनी आई आम्हाला सोडून गेली आणि या जगातून निघून गेली. आज ऑफिसला जाण्यापूर्वी रोहिणीला तिचे जेवण बनवायला थोडा उशीर झाला आणि माझा पारा चढला. मी तिला खूप मारले. मला वाटले की आज मी तिला खूप मारल्यामुळे मी घरी परत येईपर्यंत ती तिच्या माहेरी गेली असेल. पण जेव्हा मी घरी परत आलो तेव्हा पराठ्यांचा सुगंध दळवळत होता. रात्रीचे जेवण झाल्यावर मी खोलीत आलो आणि मला तीव्र डोकेदुखी सुरू झाली. स्वयंपाकघरातील सर्व कामं आटोपून रोहिणी खोलीत आली तेव्हा ती खूप थकलेली दिसत होती. पण मी डोकेदुखी आहे असं म्हणताच ती लगेच माझ्या बाजूला बसली आणि माझं डोकं दाबू लागली. माझ्या कपाळावर ओलावा जाणवला. जणू काही पाण्याचे थेंबच माझ्या कपाळावर पडले होते. मी डोळे उघडताच पाहिलं तर ती रडत होती. तिचे अश्रू माझ्या कपाळावर पडत होते. पुढच्या क्षणी मी उठून बसलो आणि माझ्या रुमालीने तिचे अश्रू पुसले.
मी काही बोलायच्या आतच पुढच्या क्षणी तिने माझा खांदा धरला आणि रडू लागली. ती जोरजोरात रडत होती, पण तरीही तिचा आवाज खोलीच्या बाहेर जात नव्हता. रडत रडत ती म्हणू लागली, मला माफ करा, तुम्ही माझ्याशी इतर नवऱ्यांसारखं वागायला हवं. ती रडत होती आणि मी बराच वेळ तिच्याकडे शांतपणे पाहत राहिलो. मग तिच्या डोक्यावरून हात फिरवत मी म्हणालो, अगं वेडे, मी तुला रोजच ओरडतो. कधीकधी कामाचा थकवा खूप जास्त असतो. जर तुला काही कळलं नसेल तर मी तुला रागावते आणि मला राग येतो. पण भविष्यात मी तुला न रागावण्याचा प्रयत्न करेन. यावेळी मी तिच्याशी हळू आवाजात बोलत होते, कारण ती खूप रडत होती आणि त्यावेळी माझ्याकडे तिच्यासाठी या शब्दांशिवाय काहीही नव्हते. मी डोळे मिटून पलंगाला टेकून बसले होते आणि तीसुद्धा माझा खांदा धरून माझ्या शेजारी बसली होती. तिने तिचे डोके माझ्या खांद्यावर ठेवले होते. मग डोळ्यांतील अश्रू पुसत ती म्हणाली की तुला माहीत आहे का, तू आज सकाळी काय म्हणलास? मी दिवसभर त्याच गोष्टीचा विचार करत रडत होते. मी विचार करू लागले की मी रागाच्या भरात खूप काही बोलले होते. मी तिला खूप काही बोलले होते. जे काही माझ्या तोंडातून बाहेर आले ते मी फक्त पुटपुटत राहिले. मी तिचा अपमान करू शकेन असा प्रत्येक शब्द वापरला, पण माझ्या कोणत्या शब्दांनी तिला वाईट वाटले हे मला माहीत नाही. मी म्हणू लागले की मला माहीत नाही मी काय बोलले, मला सांग मी काय बोलले. मला फक्त एवढेच ऐकायचे होते. तेव्हा ती म्हणाली की सकाळी तुम्ही रागाच्या भरात म्हणत होते की मी तुला सांगितले की मी तुला कायमचा सोडून जाईन आणि तू इकडे तिकडे भटकत राहशील. हे ऐकून ती पुन्हा हुंदके देऊ लागली. यावेळी जेव्हा तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले तेव्हा मला थोडी भीती वाटली. मी सुद्धा रागाच्या भरात काय काय बोलून गेलो असेन मला माहीत नाही, पण पुढच्या क्षणी मी तिला समजावू लागलो की हे सगळं रागामुळे आहे. तसं काही नाही. मी तिची थोडी स्तुतीसुद्धा करत होतो, जेणेकरून निदान तिचं रडणं तरी थांबावं. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ती उठली तेव्हा ती खूप आनंदी दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर एक मंद स्मित हास्य होते. तिने माझ्यासाठी नाश्ता बनवला. आज मी खूप आनंदी होतो, कारण त्या दिवशी जेव्हा मी ऑफिसला गेलो तेव्हा कल्याणी तिथे माझी वाट बघत होती. आमचं काम संपताच आणि बॉस निघून गेल्यावर मी माझ्या बायकोच्या विचारात हरवून गेलो. मग कल्याणी येऊन माझ्या बाजूला बसली आणि म्हणाली, माहीत आहे का, माझ्या घरच्यांना माझं लग्न ठरवायचं आहे. रोज कोणी ना कोणी मुलगा माझ्यासाठी स्थळ पाठवत असतो. आता सांग मी काय करू? तू माझ्याबद्दल खरंच गंभीर आहेस की फक्त वेळ घालवत आहेस? कल्याणीचे शब्द ऐकताच रोहिणी बुडबुड्यासारखी माझ्या भावनावरच नाहीशी झाली. मी म्हणालो, तू काय बोलत आहेस? अगं मी अगदी गंभीर आहे. मला माझं आयुष्य तुझ्यासारख्या मुलीसोबत घालवायचं होतं. हे ऐकून ती म्हणाली, मग मी अजून किती दिवस माझ्या आई वडिलांसोबत राहणार? मी तिला आश्वासन दिलं की आपलं लग्न लवकरच होईल. मला रोहिणीची अजिबात भीती वाटत नव्हती. काळजी कोणाची होती? फक्त माझ्या आईमुळेच मी आजपर्यंत कल्याणीशी लग्न करू शकलो नव्हतो. जेव्हा मी कल्याणीला सांगितले की माझी आई वारली आहे तेव्हा खेद व्यक्त करण्याऐवजी ती मला म्हणू लागली की आपल्यातील एक काटा देवाला प्रिय झाला. हे चांगले झाले. बघ, आपण दोघे एक व्हावे अशी देवाचीही इच्छा आहे. म्हणूनच तो स्वतः आपल्या मार्गात येणारे सर्व काटे दूर करत आहे. ती मला असे काही सांगत होती आणि मी फक्त गप्प झालो होतो. आता माझी आई हयात नव्हती. मी कल्याणीला म्हणालो की आपण लग्न करावे, पण तिच्या घरच्यांनीही ते मान्य केले नाही आणि ते म्हणू लागले की जो माणूस आधीच विवाहित आहे त्याच्याशी आम्ही तुझे लग्न लावणार नाही. कल्याणी म्हणू लागली की तू तुझ्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यावरच मी तुझ्याशी कोर्ट मॅरेज करेन. मी लगेच तयार झालो. त्या दिवशी घरात पाऊल ठेवताच मला घरात समोस्यांचा सुगंध येऊ लागला. मी माझ्या खोलीत गेलो आणि माझ्या हातात एक कागद होता. मी खोलीत असताना रोहिणी तिथे आली. तिच्या एका हातात ताटलीत समोसे आणि दुसऱ्या हातात कॉफीचा कप होता. पण पुढच्या क्षणी मी तिला माझ्या शेजारी बसवले आणि घटस्फोटाची कागदपत्रे तिच्या हातात दिली. मग मी तिला सांगितले की मी हे नातं फक्त माझ्या आईमुळे जोडले होते, पण आता माझी आई गेली आहे आणि आपले जगणे कठीण झाले आहे. बघ, जर मी तुला दुखावले असेल किंवा त्रास दिला असेल तर कृपया मला माफ कर.
त्यानंतर मी तिला फक्त तिच्या भावाला फोन करायला सांगितले. मी निघत होतो. रोहिणी कोणत्या अवस्थेत उभी होती किंवा तिला काय म्हणायचे होते हे पाहण्यासाठी मी मागे वळून पाहिले नाही. मी तिला त्याच अवस्थेत तिथे सोडून निघून गेलो. कल्याणी माझी वाट पाहत होती. कल्याणी खूप आनंद होती. आम्ही एकत्र आयुष्य घालवण्याची अनेक स्वप्ने पाहिली होती. 2 दिवसांनी जेव्हा मी घरी परत आलो तेव्हा सर्व काही पूर्वीसारखेच होते. स्वयंपाकघरात सर्व काही व्यवस्थित ठेवलेले होते. जेव्हा मी तिथे गेलो तेव्हा भांडे अजूनही तिथेच होते. तिने बनवलेला समोसांचा मसाला एका बाजूला पडून खराब झाला होता. समोसेसुद्धा ट्रेमध्ये पडले होते. जेव्हा मी माझ्या खोलीत आलो तेव्हा सर्व काही जसेच्या तसे होते, पण रोहिणी तिथे नव्हती. कदाचित ती माहेरी गेली असावी. मला पलंगावर एक रिपोर्ट पडलेला दिसला. जेव्हा मी जाऊन तो रिपोर्ट उघडला तेव्हा माझ्या अंगावरून जणू वीजच गेली, कारण त्या रिपोर्टमध्ये लिहिले होते की रोहिणी गरोदर आहे. माझे शरीर थरथरू लागले होते, पण तरीही मी कल्याणीसोबत आनंदी होतो, कारण ती सुंदर, तरुण आणि अत्यंत आकर्षक होती. आम्ही दोघेही एकाच बँकमध्ये काम करत होतो, पण आता मी 4-5 दिवस तोच सूट घालायचो. घाणेरडा झालाय, बदलायला सांग, नवीन इस्त्री करून ठेवलेला आहेत तेच घाल असं म्हणायला कोणीच नव्हतं. मी पूर्वी जे जेवण बनवायचो ते आता बनत नव्हतं. कल्याणी पूर्वीसारखी सुंदर दिसत नव्हती, कारण मला रोहिणीची सवय झाली होती. मी कल्याणीशी मोठे आवाज बोलूही शकत नव्हतो. तिला ओरडणं तर दूरच. माझं आयुष्य विचित्र गुंतागुंतीत अडकत चाललं होतं. मला रोहिणीची खूप आठवण यायची. मी तिच्यासोबत हे सगळं करायला नको होतं असं मला वाटायचं. जवळजवळ 5 वर्षानंतर एके दिवशी माझी रोहिणीशी अचानक रस्त्यात गाठ पडली. तिला पाहिल्यावर मी स्वतःला आवरू शकलो नाही. तिच्यासोबत एक लहान मुलगा होता जो अगदी माझ्यासारखाच दिसत होता. त्याला पाहून मी व्याकुळ झालो. मी तिला विचारलं, हा मुलगा माझा आहे का? ती म्हणाली, हो, हा तुमचा मुलगा आहे. मग रोहिणी म्हणाली, गुड्डू इथे शिकत आहे. मी इथे कामासाठी आले आहे. मी खूप हिंमत गोळा करून तिला तिच्या दुसऱ्या लग्नाबद्दल विचारले. रोहिणी म्हणाली, मी पुन्हा लग्न केले नाही. मी जवळच एका भाड्याच्या घरात एकटी राहते. मी हात जोडून रोहिणीला म्हणालो, मला तुझ्या चुकीचा खूप पश्चाताप येत आहे. तुला सोडून मी खूप मोठी चूक केली. शक्य असेल तर कृपया मला माफ कर आणि माझ्यासोबत ये. रोहिणी म्हणाली, आता खूप उशीर झाला आहे. ही आपली पहिली आणि शेवटची भेट आहे. असे म्हणून ती मला कायमची सोडून माझ्या मुलाला घेऊन निघून गेली. मी तिथे उदास चेहऱ्याने उभा राहिलो. कदाचित हीच माझी शिक्षा होती. तर मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली? कृपया मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.